नमस्कार नमस्कार. मी अस्मिता मांडवकर. अस्मिताज फूड चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूपच स्वागत आहे. रोज कोणती भाजी बनवायची हे विचार करत असाल ना? काळजी करू नका. आज मी खूपच पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणारी अशी भाजी बनवणार आहे. आज मी मेथी मटरची रेसिपी शेअर करत आहे. तर या रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कांदे कापून घ्यावे. आम्ही साधारण 5 माणसांसाठी भाजी बनवली आहे, तर त्या हिशोबाने मी 4 कांदे घेतलेली आहेत. कांद्यांना थोडे मोठे कापले तरी चालेल, कारण त्यानंतर कांद्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. आता तव्यावर 2 चमचे तेल घालून त्यामध्ये कापलेले कांदे टाकून त्यांना परतवून घ्यायचं. कांद्यांना थोडं परतवत राहायचं, नाही तर ते करपू शकतात. आता तुम्ही बघू शकतात कांद्यांना एक छानसं गुलाबी रंग आलेला आहे. जोपर्यंत कांद्याला असा छानसं गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत कांद्याला परतू द्या. जोपर्यंत कांद्याचा खरपूस तयार होत आहे, साईड बाय साईड मेथीची भाजीला बारीक चिरून घ्यावा. माझ्या मुलीला ही मेथी मटरची रेसिपी खूपच आवडते, म्हणून तिच्यासाठी ही रेसिपी बनवत आहोत. म्हणजे माझ्या मुलीला खूपच जास्त आवडते. आता कांदा परतून झाला आहे, त्यासोबतच आपण वाटीभर कोथिंबीर घ्यावे आणि एक अख्खी लसूण घ्यावे. त्या लसूणची पेस्ट करून बाजूला ठेवून द्यावी. आता कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरमध्ये परतवलेला कांदा, 3 मीडियम चमच दही, कोथिंबीर स्वादच्या हिशोबाने. जास्त कोथिंबीर पण घेऊ नका, कारण ते कडू होऊ शकतं. हे सगळं घालून पेस्ट बनवून घ्यावा. आता पेस्ट रेडी झालेली आहे. आपण पुढे वळूया ग्रेव्हीसाठी. तर ग्रेव्हीसाठी मोठे 3 चमच तेल घ्या. त्यामध्ये अख्खे धणे, काळी मिरी साधारण 4-5 दाणे टाकले तरी चालेल आणि जिरा घालून देखील परतवून घ्यावे. जिऱ्याला जास्त वेळ परतवायचे नाहीतर ते करपू शकतात. तर मीडियम गॅसवर त्यांना चमच हलवत राहायचं. आज तुम्ही बघू शकता अख्खे धणे आपण टाकलेले आहोत. अख्ख्या धण्यांना थोडा रंग येईपर्यंत, थोडा स्वाद येईपर्यंत त्याला हलवत राहा. आता आपण काली मिरी स्वादच्या हिशोबाने घ्यावे. त्यामध्ये लसूणची पेस्ट घालून त्याला रंग येईपर्यंत परतून घ्या. ग्रेव्हीचा तिखटपणासाठी 4 ते 5 मिरची चिरून त्यांना ग्रेव्हीमध्ये ॲड करा. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरचीचा वापर करू शकता. लसूण छानपैकी रंग आल्यावर त्यामध्ये कांद्याची बनवलेली पेस्ट ॲड करावी. त्याला 1-2 मिनटं शिजू दे. 2 मिनटानंतर त्यामध्ये 200 ग्राम मटर घालून त्यांना थोडी शिजू दे. कारण मटर कच्चे आहेत, त्यांना शिजायला वेळ लागतो, म्हणून त्यांना थोडा वेळ शिजायला द्यावा. तुम्ही कच्चे मटर न ॲड करता शिजवलेले मटर देखील ॲड करू शकतात. छानपैकी एक रंग आलेला आहे या भाजीला. आता ग्रेव्हीमध्ये अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच धना जिरा पावडर, 2 छोटे चमच लाल तिखट मसाला घाला आणि त्याला परतून घ्या. आमच्या घरी सगळ्यांना तिखट आवडतं, म्हणून आम्ही अर्धा चमच लाल तिखट मसाला एक्स्ट्रा ॲड केला आहे. चवीनुसार मीठ ॲड करून ग्रेव्हीला परतू द्या. त्यामध्ये थोडी चिरलेली मेथी ॲड करून चमच फिरवत राहायचं. सगळी चिरलेली भाजी एकत्र न टाकता थोडी टाकली तरी चालेल. असं चमच फिरवत राहायचं, जेणेकरून भाजी करपणार नाही. भाजीला कमीत कमी 10 मिनटं शिजू दे. कारण आपण मटर कच्चे टाकलेले आहेत आणि आत्ता जस्ट मेथी आपण ॲड केलेली आहे, म्हणून आपण थोडं पाणी घालतो आहे, सो दॅट ते चांगल्यापणे शिजेल.
आता त्याच्यावरती झाकण लावून आपण त्याला छानपैकी तयार केलेला आहे. रेडी झाली आहे खूपच पौष्टिक आणि सोपी पडणारी मेथी मटर. ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक